ईशान, तू कन्फर्म केलंयस ना की लहान मुलांना जेल नाही होत? अगं हो ग, मी इंटरनेटवर बघितलंय काही जेल बिल होत नसते. मग आपण आपल्या सोसायटीच्या मुलांना पण बोलवायचं का प्रोटेस्ट करायला आपल्या बरोबर? चालेल, मी त्यांना बोलवून येऊ का? हा चालेल. बट्ट्या काय झालं? कसली रंगरंगोटी झाली? आजी, तू पण ये ना आमच्या बरोबर प्रोटेस्ट करायला. हिरा, नको आजीला, उगाच मग तिला पोलीस पकडून घेऊन जातील. नको. मग आजी तू नको येऊ, सॉरी. नाही म्हणजे मी पण येईन, पण काय आहे म्हणजे आधी सांगा की बाबा हे काय असतं, म्हणजे काय बोलले तुम्ही? काय प्रोटेस्ट ना? प्रोटेस्ट म्हणजे विरोध विरोध विरोध. हा बाबा विरोध करायचा का? नाही नाही, पण कशासाठी करायचा? म्हणजे आता आम्ही सगळी छोटी मुलं ना प्रोटेस्ट करणार आहोत आणि आम्ही आता आपली बिल्डिंग पाडतात ना, मग त्या बिल्डरला सांगणार की आमची बिल्डिंग नको पाडूस, पण प्रोटेस्ट करताना तुम्ही दोघं लपा, नाही तर पोलीस तुम्हाला पकडतील. हो. नाही बाबू, आता गेलेचे दिवस. आता आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहणार. पोलिसांनी आम्हाला पकडू दे, दंडुके मारू दे, आता नाही घाबरत आम्ही. हे पाय, असा एक बोर्ड माझ्यासाठी मामासाठी बनव बरं, आम्ही उभे राहतो. आजी तुला सांगतो मी, काय तुरुंगात काय नरकात पण जायला तयार आहे. हा, आधीची गोष्ट वेगळी होती, आताची गोष्ट वेगळी आहे. आम्ही तुम्हा दोघांना जेलमध्ये नाही जाऊ देणार. आम्हा दोघांना पण तुम्ही हवे आहात. आम्हाला संस्कार वर्गामध्ये शिकवलंय, जी लोक आपल्यावर प्रेम करतात त्यांना कधीच दूर करायचं नाही आणि दुखवायचं नाही. आम्ही तुम्हाला कधीच दूर नाही करणार. कॉमेडी स्वार्थापोटी आंधळे झालो आणि डोळे उघडले ना तर ही परिस्थिती आहे. सुधारायला उशीर नाही ना झाला. नवीन घर नको आम्हाला, नवीन घर नको आम्हाला. काय हे? नाही ते काय आहे, आम्हाला हे जुनं घर नाही सोडायचं आहे. आम्हाला इथंच राहायचं आहे. ते नवीन बिल्डिंग नाही पाहिजे, म्हणून हे आमचं आंदोलन चालू आहे. प्रोटेस्ट. प्रोटेस्ट. आणि काका, तू या दोघांना नाही ओरडायचं, कारण ही आयडिया आहे इरा ईशानची. हो काका, तू आम्हाला सपोर्ट करणार आहेस ना? हो, पण बेटा काय माहिती, आपण आता ज्या घरात राहतोय ते घर लहान आहे. आपण जर मोठ्या घरात शिफ्ट झालो तर सगळे कसं व्यवस्थित ऐसपैस राहू शकतो. अरे काका, पण घर छोटं असू दे किंवा मोठं, त्याच्याने काहीच फरक नाही पडत. हो ना. घरातली माणसं एकमेकांवर किती प्रेम करतात ह्याला महत्व आहे. आणि आपण तर एकमेकांवर किती प्रेम करतो, एकमेकांना समजून घेतो. मग काय गरज आहे मोठ्या घराची? बरोबर आहे तुझं, पण हे एवढं मोठं डिसिजन फक्त आपणच नाही घेऊ शकत बेटा. बिल्डिंग मधल्या सगळ्यांचं मत विचारात घ्यावं लागतं. काका, तुम्ही मोठी माणसं सगळ्या मोठ्या माणसांचं मत विचारात घेता, मग छोट्या मुलांच्या मताचं काय? हे बघ, दुसऱ्याच्या घरातलं मला माहित नाही, पण या घरात तुमच्या विचारांचा नेहमी रिस्पेक्ट केला जातो आणि यापुढेही केला जाईल. फक्त अनफॉर्च्युनेटली आता या सिच्युएशन मध्ये तुम्ही म्हणताय ना तसं काही करता येणार नाही. सो आय एम सॉरी, प्रोटेस्ट नाही करू शकत आपण. म्हणजे हे घर तुटणार आणि काका तू काहीच नाही करणार? निवी आजी इकडे येणार आहे आणि आम्हाला तिच्या बरोबर राहायचं आहे. अरे बघ, घरापेक्षा घरातल्या माणसांचं एकमेकांवर प्रेम असणं हे महत्वाचं आहे, असंच म्हणणं आहे ना तुमचं? आता बघा ना, एकदा निवी आजी आली की मग आपण मोठ्या घरात शिफ्ट होऊ आणि मस्त आनंदाने राहू. सो या गोष्टींचा विचार सोडा आता.
टेल मी वन थिंग, तुम्ही निवी आजी आल्यावर काय काय करणार आहात सोबत? हा, मी तिला रोज नवीन गोष्ट सांगायला लावेन. हा, मी तिला माझे फेवरेट डिशेस बनवायला लावेल रोज. आणि मला पण स्केटिंग शिकायचंय, मग मी रोज निवी आजीला घेऊन जात जाईन. गुड जॉब. हा, आणि मला कराटे, ती शिकवेल मला कराटे. हा, अरे पोट्टे हो, सगळं काय तीच करणार तुमच्यासाठी, तर तुम्ही काय करणार तिच्यासाठी? आम्ही ना ते नाही अजून. मग असं काय आहे. ठरवलं? अरे डोंट वेस्ट टाइम. आपण लिस्ट बनवूया. चल चल चल. आम्ही ते नाही, तुम्ही बा, काय ना पोट्टे म्हणजे ना. अरे बाबू किती हुशार आहेस रे तू. पोरेले पटवलं ना तू. वा. मी खरं सांगतो का बाना, तुझ्यात भाऊजी दिसून राहिले आहे की नाही? ते आज खऱ्या अर्थाने तू या घराचा जबाबदार पुरुष आहे. हा हा. बोला माझगावकर, एवढं तातडीने बोलवलं? आणि बिल्डिंग संदर्भात काही असेल तर बोला. मी उगाच माझी घरची कामं टाकून आली आहे. आव्हान तर काही बोलायचं असेल ना तर माझ्याकडे वेळ नाहीये. हा, आधी सांग. सगळ्यांना यायला सांगितलं होतं मी, बाकीचे कुठे गेले? माहित नाही, म्हणजे मी तर सगळ्यांना निरोप दिला होता. म्हणजे ही इमारत तोडून तिकडे टॉवर उभी करण्याच्या प्रस्तावाला कोणाची मान्यता नाहीये तर? नाही नाही नाही, असं नाहीये माझगावकर, अजिबात नाहीये. माझगावकर, मी काय म्हणतो ऐका, हे बघा, आता ही जी तुम्ही तातडीनं मीटिंग बोलवली ना, ही वेळ सगळ्यांना सोयीची नसेल ना कदाचित, म्हणून आले नसतील काय? है ना? हो. हा. तुम्ही तुमचं सांगा ना, तुम्ही तयार आहेत ना सही करायला? म्हणून बोलवलीत ना ही मीटिंग? हा, माझगावकर, हे बघा, हरकत नाही. मी काय म्हणतो, तुम्ही तयार आहात तर तुम्ही सही करा, आणि तुमची संमती आहे हे आम्ही इतर मेंबरपर्यंत पोहोचवू ना. थांबा, कुठल्याही गोष्टी जाणून घेण्या अगोदर मला काही गोष्टी जाणून घ्यायला पाहिजेत. अहो माझगावकर, सांगितलं होतं ना तुम्हाला, टॉवर झाला की त्याच्यात सगळ्या सोयी सुविधा असणार. हा, जिम, स्विमिंग पूल, लहान मुलांसाठी गार्डन. हा, आणि झालंच तर म्हाताऱ्या माणसांसाठी सोसायटीच्या आवारात मंदिर, जॉगिंग ट्रॅक, आणि बिल्डर तर्फे एसी. आणखीन काय हवं बोला? एक मिनिट देसाई, काय आहे ना, हे ऐकायला फार छान वाटतं, पण आपल्याकडे मध्यमवर्गीय लोक राहतात ना. आता एवढ्या सोयी सुविधा जर तुम्ही त्यांना पुरवल्यात तर त्याचा मेंटेनन्सही तसाच असणार आहे. हा, मग तो त्यांना परवडणार आहे का? आता या सगळ्या सोयी सुविधा हव्यात म्हणजे हा भार आपण उचलायला पाहिजे ना. हो ना, बरोबर. तेच म्हणतोय. या गोष्टी खरंच आपल्याला हव्या आहेत का? दुसरी गोष्ट, त्या आपल्याला परवडणार आहेत का? आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ही आपली इमारत पाडून त्या जागी नवीन इमारत बांधण्याची खरंच गरज आहे का? हा, मी सुद्धा हेच म्हणतोय. हे तू गप्रे ना. म्हणजे माझगावकर, हे बघा, तशीच गरज असल्याशिवाय का आपल्याला नोटीस आली? नोटीस आलीये की ती यावी अशी व्यवस्था केली? आपल्याला नोटीस आल्यानंतर पाठोपाठ लगेच बिल्डरचा प्रस्ताव आला. आता हा योगायोग म्हणायचा
की आणखी काही त्याच्या मागे कारण आहे? याची शहानिशा करायला पाहिजे, आपण करायला पाहिजे नक्कीच. मग आता आपल्याला त्यातलं काही कळतं का? हा, नाही ना. बिल्डर त्यातला जाणकार असतो ना. असं काही नाहीये. आपण पैसे भरून त्या बिल्डिंगचं इन्स्पेक्शन म्हणजे स्ट्रक्चरल ऑडिट करू शकतो ना. पण त्यात आपल्याला समजेल ना की इमारतीला खरंच गरज आहे का दुरुस्तीची. नाही नाही, अहो त्याला खूप मोठा खर्च आहे. तो खर्च कोण उचलेल? सोसायटीचा फंड असेल ना, तो वापरू आपण. नाही, ह्या गोष्टीसाठी बाकीचे कमिटी मेंबर अप्रुव्हल देणार नाही. हो बरोबर. हो ठीक आहे, मग मी माझ्या खिशातून पैसे भरीन. यावर तर कोणाचं ऑब्जेक्शन नाहीये ना. माझगावकर ऐका, मी काय म्हणतो, या सगळ्या गोष्टीत आपण वेळ का दौडा ना. म्हणजे ही सगळी उस्तवार करेपर्यंत तो हातचा बिल्डर निघून जाईल ना. जाऊ दे ना, गरज पडली तर असं आपण 10 बिल्डर उभे करू, पण प्रत्येक गोष्ट ही नियमानेच व्हायला पाहिजे. नियम म्हणजे नियम. मनीष, मला काय वाटतं बाबांचं म्हणणं बरोबर आहे. इन्स्पेक्शन झाल्याशिवाय आपण बिल्डिंग रिकामी कशी करणार? एक्झॅक्टली. नाही म्हणजे इतक्या वर्षांपासून सोसायटीमध्ये चर्चा सुरू होती की बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट व्हायला हवं, पण इतक्या घाईत का करायचं? बाबांचं म्हणणं पटतंय मला. एकदा बिल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला हवं. एक्झॅक्टली. आपण ना दुसरी जागा बघायला सुरू करूया. त्या दृष्टीने आपलं प्लॅनिंग व्हायला पाहिजे. हॅलो. अरे गार्गी, ये बस. अगदी बरोबर वेळेत आलीस. हे घे, गरम गरम चहा आत्ताच केलाय. थँक्यू. काय काय चाललंय? लग्नाची प्लॅनिंग चालू आहे का? मी पण प्लॅन केलंय. म्हणजे आमच्याकडून लग्नाची सगळी तयारी मीच करते. मी ठरवलंय मावशीचा ना कम्प्लीट मेकओव्हर करायचा. तिला पार्लरला घेऊन जायचं, तिची ट्रीटमेंट करायची. म्हणजे मला त्यातलं फारसं काही माहित नाहीये, पण माझ्या मैत्रिणी करतात, त्यांनाच विचारेन. मावशीला ना मेहंदी काढायला पण लावणार आहे. भैरवी ताई, तू पण मेहंदी काढायची? हा अगं तूच कशाला, तू, मी, इरा, निलिमा आत्या, आपण सगळे मस्त रेडी होऊ. मी तर इतके एक्सायटेड आहे ना मावशीचं लग्न होतंय म्हणून. हो, आम्ही खूप एक्सायटेड आहोत. सॉरी टू से भैरवी ताई, पण तुझ्या बोलण्यातून एक्साइटमेंट जाणवतच नाहीये. अगं नाही, असं काही नाही. आम्ही जरा पुढच्या गोष्टींचं पण प्लॅनिंग करतोय ना. हा म्हणजे लग्नानंतर सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या त्याचं. अरे हो, लग्न झाल्यावर मावशी आणि मी इथेच येणार नाही का. आपल्याला हे घर लहान पडेल, पण ठीक आहे, आपण सगळे छान ऍडजस्ट करू. मावशीकडे यायच्या आधी तर आम्ही पत्र्याच्या छोट्या घरात राहत होतो. घर हे घरातल्या माणसांनी बनतं गार्गे. आपली आवडती माणसं आपल्या सोबत असली ना, ही लहान जागा ही स्वर्गासारखी वाटते. आम्ही त्याचाच विचार करतोय. तुम्हाला हरकत नाही ना म्हणजे एखाद्या लहान घरात शिफ्ट व्हायला? तुम्ही ऍडजस्ट कराल ना? म्हणजे मला काही समजलं नाही. ऍक्च्युली ही सोसायटीच आता रिडेव्हलपमेंटला जाते, सो आपल्याला दुसऱ्या घरात शिफ्ट व्हावं लागेल. त्यामुळे ही जागा लवकरात लवकर आपल्याला रिकामी करावी लागेल. काय? हो, सध्या गुलमोहरमध्ये ती चर्चा सुरू आहे. म्हणजे लग्न नाही होणार का? ऑफकोर्स लग्न तर होणारच. फक्त या घरात नाही, दुसऱ्या घरात होईल. त्यासाठीच लवकरात लवकर दुसरं घर बघायला हवंय. आणि दुसरं घर नाही मिळालं तर? अगं असं कसं नाही मिळणार? हे बघ, आपलं घर तयार होईपर्यंत आपल्याला घर रेंट निघायचंय. आपलं घर रेडी झालं की आपल्याला इकडे शिफ्ट व्हायचं. दॅट्स इट. अनिश, चल ये जेवायला बसूयात. गार्गी गेली? हो, तरी मी तिला थांबवलं होतं, पण म्हटलं तुम्हा सगळ्यांचेही मूड काही ठीक नाहीये, तर मी तिला आग्रह नाही केला.
भैरवी मी ठरवलंय आता या रिडेव्हलपमेंट मध्ये जास्त डोकं घालायचं नाही. तू प्लीज हे आता बाबांशी आत्ता डिस्कस करू नकोस. आत्ता पहिले शांतपणे जेवून घ्या सगळे. मॅडम तुम्ही सगळे इतकं चुकीचं माझ्याशी वागायला असं वाटलं नव्हतं मला. काय झालं? कशाबद्दल बोलताय? पण मलाच विचारतो सनीश, तुम्ही जर मला या घरातले एक सदस्य मानत नसाल ना, त्या नात्याला काही अर्थ नाही आणि काही फ्युचरही नाहीये. काय झालंय नक्की? भैरवी, या घरावरती एवढा मोठा प्रॉब्लेम येतोय आणि तुमच्यापैकी कोणालाही मला ते सांगावंसं नाही वाटलं. अच्छा, या बिल्डिंगच्या रिडेव्हलपमेंट बद्दल बोलताय तुम्ही? का अजून काही लपवतोयस का माझ्यापासून? नाही, खरंच नाही. इनफॅक्ट मॅडम, हे सुद्धा आम्हाला लपवायचं नव्हतं. पण काय या सगळ्या गोष्टी इतक्या अचानक समोर आल्या ना की आम्ही सावरू शकलो नाहीये. बाबांनी मनाला खूप लावून घेतलंय. त्यांची समजूत काढू आपण सगळे मिळून नंतर. पण मला कोणी सांगाल का की हा नक्की काय प्रॉब्लेम आहे, काय झालंय? मी सांगतो, तुम्ही बसा आधी. या बसा. ऍक्च्युली 2 दिवस आधी आमच्या सोसायटीत एक नोटीस लागली होती. म्हणजे असं आहे तर हे सगळं. मॅडम, बाबांचा खूप जीव आहे या वास्तूवर. आयुष्यभरातले सगळे चढ उतार या 4 भिंतीत अनुभवलेत त्यांनी. आणि आता ही वास्तू सोडायची म्हणजे सगळा भूतकाळ पुसून टाकायचा. याचं खूप वाईट वाटतंय त्यांना. आठवणीत आपल्या मनात असणार ना, त्या कायम राहणार. पण काळाप्रमाणे बदलायला काय हरकत आहे? पण मॅडम, फक्त बाबांनाच नाही, मलाही हे अजिबात पटलेलं नाहीये. या घराशी माझ्याही खूप सेंटिमेंट्स आहेत. या घरात माझा जन्म झालाय, इथे लहानाचा मोठा झालोय मी. आता तुम्हीच सांगा, तुमचं मत काय आहे? आम्ही रिडेव्हलपमेंटसाठी हो म्हणावं? काय आहे ना अनिश, खरंच जर या बिल्डिंगची गरज असेल रिडेव्हलपमेंट करण्याची तर हो म्हणायला काय हरकत आहे? अरे घर म्हणजे काय असतं शेवटी मला सांग? 4 भिंती त्यांना धरून ठेवणारं छप म्हणजे घर झालं का? नाही ना. घर बनतं घरातल्या माणसांनी, त्यांचं एकमेकांवरती असणारं प्रेम, एकमेकांबद्दलची आपुलकी, जिव्हाळा, ह्यांनी घर बनतं ना. आणि माझी खात्री आहे माझी या घरातली माणसं या वास्तूतून दुसऱ्या वास्तूत जरी राहायला गेली ना तरी एकमेकांवरती तितकंच प्रेम करतील. मग म्हणजे परवानगी द्यायला काही हरकत नाही असं बाबांना सांगू? नाही, म्हणजे तू नको सांगूस, मॅडमनाच सांगू दे. ठीक आहे, मी बोलेन त्यांच्याशी. पण आंधळेपणाने कुठली परवानगी द्यायची नसते. माझं म्हणणं आहे की तुम्ही दोघं जण का लक्ष घालत या रिडेव्हलपमेंटच्या प्रोजेक्टमध्ये? तू तेवढं कॉर्पोरेटमध्ये काम केलंयस भैरवी, एवढी हुशार आहेस. अनिश, तू किती स्मार्ट आहेस, किती हुशार आहेस. तुम्ही स्वतः लक्ष घाला आणि बघा ना की कसं काम चाललंय ते. बाहेरची काही कामं असेल तर ती जबाबदारी तू घे ना स्वतःच्या अंगावर. म्हणजे तुम्हाला कळेल की काही चुकीचं तर होत नाहीये ना, सगळं नीट जशा रीतीने जायला पाहिजे ऍज पर द बुक्स तसंच जातंय ना. तुमचं लक्ष राहील आणि चुकीच्या गोष्टींना आळा बसेल ना. पण आम्हाला जमेल हे? का जमणार नाही? नक्की जमेल. विरोध करण्यापेक्षा माझं असं म्हणणं डोळसपणे पाठिंबा द्या. सगळं नीट लक्ष देऊन करा, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. पहा, आणि काही लागलंच तर मी आहे ना. माझ्या जॉबमुळे माझ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये खूप ओळखी आहेत. आपण त्यांना लागेल तेव्हा सल्ला विचारू, ते आपल्याला गाईड करतील, तशा रीतीने आपण पुढे जाऊ. मॅडम, खरं तर नोटीस आल्यापासून आम्हाला खूपच टेन्शन आलं होतं. आता तुमचं बोलणं ऐकून धीर आला. आणि तुम्ही काय 1 मिनिटात प्रश्नच निकालात काढला. थँक्यू सो मच. थँक्यू म्हणण्यापेक्षा आधी तुम्ही दोघंही ही गोष्ट तुम्ही मला आधी सांगितली नाही त्याबद्दल सॉरी म्हणा. खरंच खूप सॉरी. खरंच सॉरी. कान पकडून. हो, आमचं चुकलंच. म्हणजे तुम्ही आम्हाला हेल्प कराल ही नंतरची गोष्ट, पण आता तुम्ही आमच्याच कुटुंबातले आहात या नात्याने तरी आम्ही तुम्हाला सांगायला हवं होतं.
चला ठीक आहे, तुम्ही पहिल्यांदा चूक केली म्हणून तुम्हाला माफ करते हं? पण तुमच्या बाबांना नाही माफ करणार. त्यांना सॉरी म्हणायला लावल्याशिवाय मी सोडणारच नाहीये त्यांना. सॉरी आणि बाबांच्या तोंडून शक्यच नाही. हो प्लीज, त्यांच्याकडून तर म्हणूनच घ्या. म्हणजे मला नाही आठवत बाबांनी कधी कोणाला सॉरी म्हटलंय. हो बघूया कसं म्हणतायत ते. नक्की. चला मग पैस लावूया. म्हणजे तुमचे बाबा मला लगेच सॉरी म्हणाले तर तुम्ही मला काहीतरी ट्रीट द्यायची, आणि जर का नाहीच म्हणाले तर मी तुम्हाला ट्रीट देईन. काय? हो चालेल. Done. पण आता तुम्ही आमच्या बरोबर जेवायला बसा आधी. मी सगळ्यांना बोलवून येते. थांब, बस तू बस, मी बोलव.